विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे। बीकेसी इथे बुधवारी झालेल्या सभेत राहुल गांधींसह मवियाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विविध आश्वासनं दिली आहेत। याच वेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात धारावी पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला। धारावीकरांना जिथल्या तिथे घरं दिल्याशिवाय राहणार नाही। कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती, आता पुन्हा एकदा वाचवणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच ठाकरे गटाच्या वचननाम्यातही धारावी प्रकल्प रद्द करणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्याला प्रचाराचा मुद्दा करण्यात आल्याचं दिसतंय। पण धारावीचा पुनर्विकास आणि त्यावरून होणारं राजकारण हे धारावीकरांना आणि मुंबईला नवीन नाही। प्रत्येक निवडणुकांवेळी हा मुद्दा चर्चेत येतो, पण निकालानंतर धारावीची ओळख फक्त आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी अशीच राहते। पण अदानींकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प आल्यानंतर यावरून राजकारण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळतंय। आता विधानसभा निवडणुकीत ठाकरेंनी हा मुद्दा काढल्यानं त्याचा फक्त धारावीच नाही तर मुंबईतल्या काही जागांवर इम्पॅक्ट पडण्याची शक्यता वर्तवली जाते। धारावी पुनर्विकासावरून महाविकास आघाडीला राजकीय फायदा कसा होऊ शकतो त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। धारावी पुनर्विकासाचा राजकीय फायदा समजून घेण्याआधी आपल्याला धारावीचा रखडलेला पुनर्विकास बघावा लागतो। मुंबईच्या मध्यभागी 590 एकर परिसरात धारावी झोपडपट्टी पसरली आहे। साधारणपणे 10 लाख लोकसंख्या एकट्या धारावीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धारावीच्या पुनर्विकासासाठी पहिला GR 2004 मध्ये काढण्यात आला होता। सुरुवातीला धारावीचे 5 भाग करून टप्प्याटप्प्यानं एक भागाचा पुनर्विकास करण्याचं ठरलं होतं, पण त्या दृष्टीनं कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाही। 2018ला फडणवीस सरकारनं हे 5ही सेक्टर एकत्र करून पुनर्विकासासाठी निविदा मागवल्या। त्यात दुबईतल्या सेकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीनं सर्वाधिक बोली लावून टेंडर मिळवलं, पण ऑक्टोबर 2020 मध्ये ठाकरे सरकारनं हे टेंडर रद्द केलं। त्यामुळे ऑक्टोबर 2022 मध्ये महायुती सरकारकडून नव्यानं निविदा काढण्यात आल्या आणि त्यात अदानी समूहानं बाजी मारली। धारावीच्या पुनर्विकासासाठी DRPPL म्हणजेच धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे। 80% खासगी आणि 20% सरकारी भागीदारीवर DRPPL काम करते। तब्बल 5000 कोटींची गुंतवणूक अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकासासाठी करण्यात येणार आहे। पण यावरूनच खरं राजकारण पेटलंय। अदानींना हा प्रोजेक्ट देण्यावरून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडून विरोध केला जातोय। धारावीकरांचं हित असं यामागचं कारण सांगितलं जात असलं तरी विरोधामागचं प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे बिल्डर लॉबीचं। 2018 साली सरकारमार्फत धारावी प्रकल्पात निर्माण होणारा अधिकचा TDR हा विकासकांनी वापरण्याची सक्ती करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती। पण नोव्हेंबर 2023 मध्ये म्हणजे अदानी समूहाकडे हा प्रकल्प गेल्यानंतर यात 2 मोठे बदल करण्यात आले। यातला पहिला बदल म्हणजे TDRचा दर रेडी रेकनरच्या 90% करणं आणि इंडेक्सेशनसही रद्द करणं। आणि याच 2 बदलांमुळे अदानी विरोधात मुंबईची बिल्डर लॉबी असल्याचं चित्र निर्माण झालं। आता TDR म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स। कोणत्याही विकासकाला जेव्हा मूळ जागेपेक्षा अधिकचं बांधकाम करायचं असेल तेव्हा त्याला दुसऱ्या बिल्डरकडून अतिरिक्त जागेसाठी TDR विकत घ्यावा लागतो। सरकारनं ज्या पद्धतीनं सांगितलंय तिथून TDR विकत घेणं, त्या किमतीला घेणं आणि नेमून दिलेल्या ठिकाणी वापरणं विकासकावर बंधनकारक असतं। आता धारावीच्या TDR बाबत सरकारनं केलेल्या नियमानुसार ज्या जमिनींचा विकास TDR वापरून होणार असेल त्या विकासावेळी आधी धारावीचा 40% TDR वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे। आता TDRचा दर हा रेडी रेकनरच्या 40 ते 45% इतकाच असतो, पण धारावीच्या TDRचा दर हा 90%। त्यामुळे ज्या बिल्डरला TDR विकत घेऊन लँड डेव्हलप करायची आहे त्याला धारावीचा 40% TDR घ्यावा लागणार आणि तो सुद्धा 90% दरानं विकत घ्यावा लागणार। त्यामुळेच अदानींकडून धारावीचा TDR महागात खरेदी करणं हा बिल्डर लॉबीसाठी आतबट्ट्याचा व्यवहार असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळेच बिल्डर लॉबी धारावी पुनर्विकासाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला बळ देत असल्याचे आरोप होत आहेत। त्यामुळेच धारावी पुनर्विकासावरून राजकारण रंगल्याचं सांगितलं जातं। आता धारावी पुनर्विकासावरून महाविकास आघाडीला राजकीय फायदा कसा होऊ शकतो तर त्याचं पहिलं कारण म्हणजे पात्र आणि अपात्र रहिवासी। DRPPL कडून धारावी पुनर्विकासासाठी पात्र लाभधारकांचा सर्व्हे करण्यात येतोय। 1971च्या झोपू योजनेच्या कायद्यानुसार 1 जानेवारी 2000च्या आधी झोपडपट्ट्यांमध्ये राहायला आलेल्या लोकांनाच त्या जागी मोफत घरं बांधून मिळतात। त्यानुसार 2000 सालापर्यंत धारावीत वास्तव्यासाठी आलेल्या पात्र लाभार्थ्यांना धारावीतच 350 स्क्वेअर फूटचं घर बांधून मिळणार आहे। तर इतर अपात्र व्यक्तींना मुंबई उपनगरात जागा मिळणार आहेत। पण अपात्र झोपडीधारक धारावी सोडून इतर कुठेही जायला तयार नाहीयेत। आपण पहिल्यापासून धारावीतच राहत असल्यामुळं धारावीतच आपल्याला हक्काचं घर हवं अशी त्यांची मागणी आहे।
त्यामुळे धारावीकरांचा धारावी पुनर्विकासाला विरोध असल्याचं सांगितलं जातं। यासोबतच धारावी हे लघु उद्योगांचं मोठं हब आहे। 13,000हून अधिक लघु उद्योग धारावीत आहेत। लेदरची मोठी बाजारपेठ, कुंभारवाडा, टेक्स्टाईल, गारमेंट, जरीकाम, सजावटीच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू, भंगार, इडलीचा व्यवसाय असे असंख्य छोटे मोठे उद्योग धारावीत चालतात। इथे दुकान मकान सिस्टीमवर राहणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं जर धारावी सोडून जावं लागलं तर आपल्या रोजगाराचं काय होणार असाही प्रश्न धारावीकरांसमोर आहे। आता मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा फक्त धारावीपुरता मर्यादित नाहीये। मुंबईत सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत। त्यामुळे भविष्यात सरकारनं धारावीप्रमाणे इतर झोपड्यांच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला तर मुंबईतल्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांनाही धोका निर्माण होऊ शकतो असा मेसेज महाविकास आघाडीला द्यायचा आहे। त्यामुळेच धारावीच्या पात्र अपात्रांच्या सर्व्हेवरून ठाकरे आणि महाविकास आघाडीकडून आरोप केले जात आहेत। याचा फायदा मुंबईच्या इतर जागांवर स्लम एरियातली व्होट बँक मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला होऊ शकतो असं सांगितलं जातं। धारावीचा मवियाला होणारा आणखी एक राजकीय फायदा म्हणजे पुनर्वसन होणाऱ्या जागी स्थानिकांकडून होणारा विरोध। धारावी पुनर्विकासात अपात्र असलेल्या रहिवाशांना मुंबई उपनगरात इतर ठिकाणी स्थलांतरित केलं जाणार आहे। मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला, देवनार आणि मालाड मालवणी अशा ठिकाणची शेकडो एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली आहे। यात मिठागर आणि डम्पिंग ग्राउंडच्या जागेचाही समावेश आहे। मात्र या जागा धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी देण्याच्या निर्णयाला मुलुंडसह सर्व ठिकाणच्या रहिवाशांचा प्रचंड विरोध आहे। यासाठी स्थानिकांनी जनआंदोलनही केली आहेत। त्यामुळे या भागात राहणाऱ्या मूळ रहिवाशांचा या स्थलांतराला विरोध आहे। मुंबईतल्या कोणत्याही वस्तीची घनता ही आधीच जास्त आहे। छोट्या छोट्या परिसरात दाटीवाटीनं वाढणारी वस्ती हा मुंबईकरांसाठी मोठा प्रश्न आहे। हा प्रश्न असताना जर धारावीमधून मोठ्या प्रमाणावर मुंबई उपनगरात स्थलांतर झालं तर ठिकठिकाणी दुसरी धारावी तयार होण्याची भीती उपनगरातल्या स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। अलीकडेच मालाडमधील अक्सागाव इथे अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी जमीन मोजणीचं काम सुरू होतं। त्यावेळी इथल्या कोळी बांधवांकडून या मोजणीला आक्रमकपणे विरोध करण्यात आला। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थकांनी आमच्या गावात मतं मागायला येऊ नये, महायुतीच्या उमेदवारानं धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करूनच मतं मागायला यावं असे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले होते। त्यामुळे धारावी पुनर्विकासाचा मोठा फटका उपनगरातल्या मतदारसंघांमध्येही महायुतीला बसू शकतो। धारावी पुनर्विकासावरून महाविकास आघाडीला होणारा तिसरा फायदा सांगितला जातो तो म्हणजे अल्पसंख्याक वोट बँक। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या धारावी महत्त्वाची आहे, कारण धारावीची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे आणि मोठ्या संख्येनं अल्पसंख्याक लोक राहत असल्यानं राजकीय पक्षांसाठी ती एकगट्टा वोट बँक असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। आता धारावीचा विचार केला तर इथून मुंबई महापालिकेत 7 ते 8 नगरसेवक निवडून जातात। इथे राहणारा मुस्लिम, दलित, दक्षिण भारतीय मतदार हा कायमच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने झुकत असल्याचं सांगितलं जातं। पण इथल्या मारवाडी, गुजराती आणि मराठी मतदारांची साथ भाजप किंवा महायुतीला मिळताना दिसते। पण धारावी पुनर्विकासावरून हा समाजही महायुतीवर नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट इतर झोपडपट्टी बहुल भागांवरही पडू शकतो। त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी धारावी पुनर्विकासावरून राळ उठवून महायुतीला अडचणीत आणण्याचा मवियाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं। तुम्हाला काय वाटतं? धारावी पुनर्विकासाचं राजकारण मवियाला पूरक आणि महायुतीला मारक ठरणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।